नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 3 तारीख आहे आणि उद्या बरोबर ह्या वेळेसपासून म्हणजे सकाळी 7 वाजता मतमोजणी सुरू होती की साधारणतः 12च्या दरम्यान सगळ्या मतदानाचा एकूण जो काही कल आहे तो लक्षात यायला लागेल. त्याआधी एक्झिट पोलचे जे आकडे आलेले होते, खरं तर एक्झिट पोलवरती वारंवार शंका घेतल्या गेलेली आहे. ते काही वेळा चूक ठरलेले आहेत, सपशेलही चूक ठरलेले आहेत, बरोबर ठरलेले आहेत, हे ठीक आहे. अगदी मागच्याच निवडणुकीमध्ये बरेच अंदाज चुकले. 400च्या पुढे भाजप सांगत होते, 300-350च्या पुढं भाजपला मिळतील असं सांगत होते, आणि प्रत्यक्षात भाजपचं प्रत्यक्ष स्वतःचं बहुमत हुकलं. NDAची सत्ता आली ती गोष्ट वेगळी. त्याच्यामुळं खरं तर एक्झिट पोल हा विषय विरोधी पक्षांनी विशेषतः सोडून द्यायला पाहिजे होता. म्हणजे त्याच्यावरती इतक्या हायपर होऊन प्रतिक्रिया द्यायची काही गरज नव्हती. पण प्रत्यक्षामध्ये एक्झिट पोल आल्याच्या नंतर जो तडफडाट पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे कार्यकर्ते, नेते आणि स्वतः प्रत्यक्ष मुख्यमंत्री असलेल्या ममता दीदीने दाखवला, तो इतका चकित करणार आहे की उलट ज्या एक्झिट पोलनीच 2 एक्झिट पोलनी तर ममताच येतील म्हणून सांगितले, त्यांना आता असं वाटेल की नाही आपला एक्झिट पोल चुकला, खरं तर ममतांचा पराभवच होणार आहे. इतका तडफडाट. आणि त्याच्यातही जे मुद्दे घासून पुसून गुळगुळीत होऊन संपून गेले, तशा EVMचा मुद्दा परत काढून, म्हणजे एक काळ EVMमध्ये कशी खराबी आहे, EVM कसं मॅनेज केलं जातं, आणि आता ते EVM जेव्हा पूर्णपणे सुरक्षा रक्षकांच्या ताब्यामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आहेत, त्या EVMच्या बाहेर बसून हे धिंगाणा करायलेत की आतमध्ये जाऊन कोणीतरी काहीतरी गडबडी करेल. हे जे भूत शिरलेलं आहे ना विरोधकांच्या डोक्यामध्ये, जेव्हा त्यांना, मी आताही सांगतो, आज मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतोय, उद्या असं समजा की ह्याच मतमोजणीमधून लक्षात असं आलं की तृणमूलची सत्ता परत येते, मग हे काय प्रतिक्रिया देणार आहेत? ज्या सगळ्यांनी SIRच्या नावानं बॉम्ब केली, ज्या सगळ्यांनी EVMची जी गडबडे म्हणून धिंगाणा केला, आताही त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बसलेली ती, ह्याच प्रकार बिहारमध्ये झाला होता. यापूर्वीची, आताची नाही, यापूर्वीची विधानसभा जेव्हा झाली होती, त्या मला वाटतं 2020ची गोष्ट. त्या EVMच्या बाबतीमध्ये इतका धिंगाणा घातला, बाहेर म्हणजे 50 लोकांचा जमाव त्या बाहेर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर. शेवटी त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी, अधिकाऱ्यांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की प्रत्येक पक्षाचे किमान 2-2 लोक असावेत, बाकीचे लोक, इतके लोक इथं आणायची काही गरज नाही. पण ते धसचोटपणा जो करायचा आहे तो सगळा काय निष्पन्न झालं त्या सगळ्यातून. आता म्हणून मी म्हणतो की आता निकाल तर त्याच्या विरोधात गेला तर काय थैथयाट करतील माहीत नाही, पण असं समजा या बहुतांश एक्झिट पोलला खोटं ठरून ममतांची परत सत्ता आली, मग हे काय म्हणणार की नाही आता ते नकोच आम्हाला, कारण की EVMमध्ये गडबडे, आपण परत निवडून, असं म्हणणार आहे ते. ही इतके बदमाश आहेत. तुम्हाला मी 2000 मला वाटतं 21ची गोष्ट आहे, 20चीच गोष्ट आहे काहीतरी, दिल्लीच्या निवडणुका होत्या, आणि दिल्लीच्या निवडणुकांमध्ये असे सगळे आरोप EVMच्या संदर्भात करून झाले, आणि पूर्णपणे निकाल हा पुन्हा आम आदमी पक्षाच्याच बाजूनं लागला. त्यानंतर ते एकदम चिडीचूप, एक शब्द बोलायला तयार नाहीत. या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये EVM असो, सगळ्याच्या बाबतीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पण अशाच पद्धतीने ओमर अब्दुल्लासारख्या नेत्यांनी आकांडव तांडव बाकीच्यांबरोबर केलेलं होतं. आणि जेव्हा निकाल लागले ना, आपली सत्ता आली म्हणलं तर काँग्रेसलाही त्यांनी डिच्चू मारला, काँग्रेसला काही मंत्रिमंडळात घेतलंच नाही, आणि त्यांनी हे सगळी जी चर्चा होती ती बंदच करून टाकली त्यांच्या वतीनं, सगळी टीका बंद झाली. हा काय बदमाशपणा आहे? जेव्हा तुमच्याच बाजूनं निकाल लागतो, हे प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयातल्या चर्चेत आलेला आहे मुद्दा. न्यायमूर्तींनी फटकारताना EVMच्या विरोधातल्या याचिका, इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये, वोटर लिस्टमध्ये गडबडी, काय तुम्ही राहुल गांधींनी केलेले नाटकं बघा. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीचा धिंगाणा राहुल गांधींनी घातला, तिथं पदयात्रा काढली, सगळं केलं, तुम्ही सगळे नाटकं पहा. हरियाणाची निवडणूक, महाराष्ट्रातली निवडणूक, बिहारची निवडणूक, आता पश्चिम बंगालची निवडणूक, हे ज्या पद्धतीनं टीका करतात. किंवा आता मी तुम्हाला केरळचं उदाहरण सांगतो. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येईल अशी शक्यता एक्झिट पोल सांगतात. असं समजा की खरंच काँग्रेसची सत्ता आली तिथे, मग काय म्हणणार आहे ते की नाही केरळमधलं मात्र EVM फार व्यवस्थित काम करते, तमिळनाडूमध्ये DMKची सत्ता येईल असं सांगितलं जाते, आणि आपण मान्य करू, समजा ते एक्झिट पोल खरे ठरले, DMKची सत्ता आली, मग तुम्ही काय म्हणणार? आत्ता जे हे सगळे विरोधक ज्या पद्धतीने मोदी
वरती टीका करतायत. निवडणूक आयोग ज्ञानेश कुमारला तर काय काय पद्धतीनं सगळे बोंब केले जाते. मग ते काय म्हणणार आहेत? ज्या पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या शिवाय निवडणूकच होत नव्हती, हिंसाचाराचं गालपूट जसं काय कुलधर्म खोलाचार आहे, जसं ते नरबळी दिल्याच्या शिवाय एखादं काय, ती जी अंधश्रद्धा होती ना आपल्याकडे, एखादा बुरुज बांधायचा आहे, ढासळतोय, मग कोणीतरी बळी दिला पाहिजे, ते काय वाह्यात प्रकार आपल्याकडे चालायचे माणुसकीहीन. मग त्या पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीमध्ये असे नरबळी दिल्याच्या शिवाय निवडणुका झालेल्या नाही आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती पश्चिम बंगालमधली 2 टप्प्यातच, आधी तर 7-7 टप्पे व्हायचे, 2 टप्प्यातच निवडणूक पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने, एक सुद्धा हिंसाचाराची घटना झालेली नाही, एक पण मृत्यू झालेला नाही आहे. एकच खून झालेला या काळामध्ये, तोही तृणमूलच्या लोकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा केलेला, त्यांचं जे काही भांडणं असेल ते. पण प्रत्यक्ष मतदान आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या परिसरामध्ये हिंसाचाराची छोटी पण घटना कुठं घडलेली नाही. मग त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय बोलणार आहेत? आणि चर्चा करणारे तर विद्वान असे आहेत की म्हणजे काय बोलावं मला कळत नाही आहे त्याच्यावरती, की ते चुकूनही निवडणूक आयोगानं ज्या धैर्यानं, ज्या धाडसानं, ज्या नियोजनपूर्वक पद्धतीनं आणि त्यांना CRPFच्या जवानांनी, केंद्रीय राखीव पोलीस दलांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि सगळ्यांनी मिळून एकसुद्धा रक्ताचा थेंब न सांडू देता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून दाखवली. प्रचंड प्रमाणामध्ये प्रत्यक्ष मतदानाचा आकडा 93% गेलेला सिद्ध करून दाखवला. आणि ही अचिव्हमेंट काहीच नाही, ह्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. एक्झिट पोलच्या नंतर जो धिंगाणा पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी करत आहे, त्याच्यातून उलट तर सिद्ध ही शंकाच बळावते आहे की हे इतके बावचळलेले, त्या अर्थी ह्यांना कळलेलं आहे प्रत्यक्षामध्ये लोकांनी काय आपल्याला मतदान केलेलं नाही आहे. उद्या निकाल लागल्याच्या नंतर तर अजून काय धिंगाणा होईल कुणास ठाऊक. हा पराभव पचवताना प्रचंड प्रमाणामध्ये हे हिंसाचार करतील, पण सहजासहजी हा पराभव पचणार नाही. तृणमूल आणि बाकीचे सुरक्षा रक्षकांनी तर योग्य ती काळजी घ्यायलाच पाहिजे, घेतीलच, प्रशासन पण घेईल. पण ह्या सगळ्यातून लोकशाहीवरती जो हल्ला करण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार विरोधकांनी चालवलेला आहे, तो अतिशय निंदनीय आहे. त्याचा कडक शब्दामध्ये निषेध. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा